ह्याच्यात बेसिकली तुमची माहिती असते. रेकमेंड करतो की हा मुलगा चांगला आहे, याला घ्या ऍडमिट करा. ते सगळ्या कॉलेजमध्ये तुम्ही सेम पाठवलात तरी काय इश्यू नाही. हा LOR चा मेन मोटो आहे. तर आता आपण लेटर ऑफ रिकमेंडेशन जे एलओआर असतं त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर पहिला एलओआर म्हणजे बेसिकली तुमच्या जिथे तुम्ही बॅचलर्स केलं आहे तिकडे तुमच्या प्रोफेसर सोबत तुम्ही कसे क्लोजली काम केलं होतं आणि तुम्ही ज्या कोर्ससाठी ॲडमिट करताय त्याची रिक्वायरमेंट काय आहे ते जर मीट होत असेल तर त्यावेळेने तुम्ही तुमचा एलओआर ड्राफ्ट करा, जे की तुम्हाला हेल्प होईल की जेव्हा प्रोफेसर किंवा जी ॲडमिशन कमिटी ती चेक करेल की हा बाबा की याचा SOP मीट केलेला आहे, एलओआर मीट केलेला आहे रिक्वायरमेंट्स, आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. माझ्या कंडिशनमध्ये लेटर ऑफ रेकमेंडेशन मी 3 घेतलेले. 2 माझ्या प्रोफेसर्सकडनं बॅचलर्सच्या आणि 1 मी इथे इंटर्नशिप केली त्या सरांकडनं घेतलेलं. मग त्या 2 याच्यामध्ये ते प्रोफेसर्सनी त्यांचं माझ्याबद्दल काय म्हणणं आहे ते सगळं लिहून मला ते पाठवले 2. प्लस त्याच्यावर त्यांचा खाली ईमेल ॲड्रेस पण असतो. मग काही युनिव्हर्सिटी काय करतात त्याच्यावर मेल पाठवतात त्या प्रोफेसर्सला, चेक करतात की हा मुलगा खरंच तुमच्या अंडर शिकलाय का. त्याच्यामुळे त्या प्रोफेसरचा मेल पण पाहिजे खाली. प्लस तुम्ही जिथे इंटर्नशिप केली जे तुम्हाला रेकमेंड करताय त्यांचा पण ईमेल ॲड्रेस पाहिजे लेटर ऑफ रेकमेंडेशन वर. म्हणजे ते युनिव्हर्सिटी चेक करू शकतं की तुम्ही खरंच इथे काम केलंय की नाही. लेटर ऑफ रेकमेंडेशन मी लावलेले तिकडे. सेम माझ्या केसमध्ये पण असंच होतं. मी पण 3 LOR लिहिलेले. त्यातले 2 तर माझे कॉलेज प्रोफेसरचे होते आणि एक होता माझा जिथे मी काम करायचो, जॉब करायचो. तिकडे जी मॅम होती आमची, ती टीम लीडर होती. तिने पण एक मला LOR लिहून दिलेला. त्याच्यात बेसिकली तिने सांगितलेलं की हा लाईक हे करतो, परफॉर्म करतो, प्लस टीम मेंबर आहे, असं सगळं नॉर्मल गोष्टीच लिहिलेले. सो ते हेल्प करतं आपल्याला ॲडमिशनमध्ये बेसिकली. आणि एलओआरचा फॉर्मॅट काय म्हणजे 10 ऍप्लिकेशन करतोय तर 10 वेगवेगळ्या कॉन्टेंट असायला पाहिजे की एकच सेम कॉन्टेंट? नाही सेम. ह्याच्यात Same SOPR का नसतं. ह्याच्यात बेसिकली तुमची माहिती असते की तुम्ही एलिजिबल आहात की नाही, तुम्ही चांगलं काम करतात की नाही, तेच असतं. ते सगळ्या कॉलेजमध्ये तुम्ही सेम पाठवलात तरी काय इश्यू नाही. LOR फक्त तुमचा प्रोफेसर तुमचा फीडबॅक देता युनिव्हर्सिटीला की तुम्ही खरंच काम केलंय का चांगलं. जर केलं असेल तर आम्ही तुम्हाला रेकमेंड करतो युनिव्हर्सिटीला, म्हणजे रेकमेंड करतो की हा मुलगा चांगला आहे, याला घ्या ऍडमिट करा. हा LOR चा मेन मोटो आहे. आणि तू 3 दिलेलं. तूने 3च दिली. तूने किती मी दिले? 2 दिले. 2 दिले होते. एक माझ्या वर्कवरनं आणि एक कॉलेजकडनं. बरं.